वरी धड मुंड निवटिले सात्यकीचे आणि आता सात्यकीने आपल्या बाणाने धड आणि मुंड त्याचं खाली पाडलं असो ऐशिया उपरी पार्थ मनेगा श्रीहरी असं म्हणतात. याच्यानंतर सुद्धा आता देव अर्जुन देवाला काय बोलत आहे? प्रतिज्ञा सत्य करणे तरी जयद्रथावरी मीरथो. आणि आता देवा मला जयद्रथाची प्रतिज्ञा सत्य करायची आहे, कारण जयद्रथ जर नाही गेला तर अर्जुनाला मरावं लागत होतं. मग सांगितलं आता मला जर मरू द्यायचं नसेल पहिले रथ काढ देवा, आणि आता जयद्रथाच्या समोर ने आमच्या मेवण्याची सोय पाहू दे. आता सूर्याचा अस्त समय असे तव रथ प्रेमीला सर्वेशे. दिवस माळवायला गेला, 4ची वेळ व्हायला लागली, त्या वेळेला देवाने रथ कलवला आणि ताबडतोब तिकडे चालवला. हो येताने कोणी आवेसे उठावले कौरव. आणि तिकून आता आपल्या मेवण्याकडे दुष्यलेच्या नवऱ्याकडे हा अर्जुन धावून येत आहे, म्हणून आता कौरव त्यांच्यावरती धावून पडले. मद्र अश्वस्तामा दुर्योधनो कृपाचार्यानी कर्ण. मद्र देशाचा राजा माद्रीचा जो भाऊ आहे, त्यांचं नाव माद्रीचा भाऊ आहे तो, या नकुल सहदेवाचा मामा जो तिकून गेला होता तो एक, आणि हे असे 7 जण शल्य मामा. आणि त्यांनी श्रवणाची शक्ती कशी असते, आणि त्यावेळेला 7 जण योद्धे त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले. उभे ठाकले एवढो जयद्रथा आड. आणि जयद्रथाच्या बाजूला येऊन जयद्रथाला मागं घातलं, आणि आता समोर हे योद्धे अर्जुनाच्या पुढे उभे राहिले. तेव्हा कर्णासी गांधार म्हणे तुवा आज ईश्वर्य करणे. आणि आता गांधार म्हणजे दुर्योधन आता बाकीच्यांना शल्य मामाला बोलत आहे की तुम्ही आता एक काम करा, तुम्ही आज यांच्यासोबत युद्ध करा. प्रतिज्ञा केली अर्जुने विजेन अग्निप्रवेश. जशी अर्जुनाने प्रतिज्ञा केली बघा, दुश्मनाला सुद्धा गॅरंटी आहे की अर्जुनाने सांगितलं की मी अग्निभक्षण करीन, जर जयद्रथाचा वध नाही केला तर फक्त याला संध्याकाळ खेळवा. एकदा का दिवस पावला की अर्जुन आपोआप मरणार आहे. सर्प बी मरणार आहे, लाठी सुद्धा तुटणार नाहीये. मग आपण होऊन निष्कंटक यावरी कर्ण म्हणे देख. आणि त्यावेळेला कर्ण दुर्योधनाला काय बोलत आहे? आजी पाही पाहती वीर सकळी सामर्थ्य माझे. आता कर्णाने सांगितलं हे दुर्योधनाची चिंता करू नको, बघ आता अर्जुनाला कसा स्वतःच मरायला लावतो, माझं सामर्थ्य तू बघ. यमाही पासोनी जयद्रथा भय नाही मज असता. जयद्रथाला यमापासून सुद्धा भय नाही असं मी असताना कर्ण म्हणू लागला. ऐसा गोष्टी करिता अवचिता काय केले अर्जुने. अशा मोठ्या मोठ्या गोष्टी करू लागला कर्ण दुर्योधनासोबत. त्यावेळेला अर्जुनाने काय केलं? गांडीवर चमत्कारिले बाण संख्यात सोडिले. काय नाही, प्रत्येकच्या चढवली आपल्या धनुष्याला गांडीवाला, आणि असंख्य बाण त्या कर्णावरती सोडले. तेने चतुरंगा पाहिले वाहाविल्या रक्त नद्या. आणि चतुरंगी सेना घायाळ केली, रक्ताच्या नद्याच्या नद्या वाहत आहे. मग भीम सात्यकी सहितो आला जयद्रथा तवितो. आणि भीम आणि सात्यकी सह त्या ठिकाणी जयद्रथाला शोधत शोधत आलेले आहे. परी त्या वीराचे पार्थो नावरेची. आणि आता पार्थाला ते जो जयद्रथ नावाचा वीर होता, जो दुर्योधनाचा मेवणा, म्हणजे या नात्याने अर्जुनाचा सुद्धा मेवणाच लागत होता, त्याला शोधत आहे, पण तो काही मिळत नाहीये. ये रे सकळ विरासी नेटके युद्ध करोनी प्रत्येके. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या तोडीने अर्जुनाने युद्ध केलं, पण तो जयद्रथ हाताला आज लागत नाही. आला पराक्रमे अनेके जयद्रथा समीप. आणि पराक्रम करत असताना जयद्रथाच्या जवळ येऊन अर्जुन पोहोचला. श्रीकृष्ण म्हणे शीघ्र पाडी पाडी याचे शिरो. आणि मग देवाने सांगितलं अर्जुना आता लवकर गडबड कर, अरे दिवस माळवत आहे, याचं शिर उडव. परी यत्पिता क्षेत्र पश्चिम समुद्री तप करीत. याचा पिता जो पश्चिम समुद्राच्या पलीकडच्या तटावर तपाला बसलेला आहे. याची अंगुळी माझी बाणी शिर पाडी आली. तो असा मांडी घालून तपका करायला बसलेला आहे, त्याच्या मांडीतच याचं शिर पडलं पाहिजे. काजे तेने वृषभध्वजी मागितला असे वर. आणि त्याने वृषभध्वजाला म्हणजे महादेवाला असा वरदान मागितलं होतं. ही मम पुत्राचे शिर पाडले त्याचेही परडावे तत्काळ. अरे
सोडलं पाहिजे. मग पार्थे तये वेळो शरेश्वर साधिले. आणि मग पार्थाने बाण अभिमंत्रित करून आता शराला शर लावलेले आहे. जयद्रथाचे शिर छेदिले पाणी सत्राने उडविले. आणि सत्राने नावाचा बाण सोडला. सत्राने उड्डाण भूकार वदनी जो धनुष्यबाण या मुखातून आपल्या हनुमंतराय सोडत होते तसाच आता सत्राने नावाचा बाण सोडला. हे अंजुळीमध्ये पाहिले क्षेत्राचे क्षेत्राच्या मांडीमध्ये तो त्याचं शिर पाडलेलं आहे अर्जुनाने. येणे टाकी अंजुळी तव शिर पडले महितळी. आणि त्याने काय केलं असं काय पडलं म्हणून असं झटकलं. जसं झटकलं तसं ते शिर भूमीवरती पडलं. मग त्याचेही तत्काळी पडले शिर. आणि त्याचं सुद्धा शिर तिथं गळून पडलं. परिपूर्णांत म्हणजे त्याचं वरदान असं होतं की ज्याच्या हाताने भूमीवरती याचं शिर पडेल त्याचं शिर सुद्धा गळून पडेल आणि त्याच्या शरीराचा स्फोट होईल असं वरदान त्या जयद्रथाच्या बापाला महादेवाने दिलं होतं. परिपुराणांतर भारती असे अनेक व्युत्पत्ती. आणि महाभारत नावाच्या पुराणामध्ये अनेक तऱ्हाने ही कथा सांगितल्या जाते. ही दिवस उरला अंती घटिका दोन्ही. दिवस माळवत असताना 2 घटका दिवस राहिला होता. त्यावेळेला काय झालं ही महाभारतातली कथा जन्मेजय राजाला वैशंपायन मी सांगत आहे. युद्धी नागवती कौरवीर प्रतिज्ञा जाईल मावळता भास्कर. आणि जर सूर्यनारायण मावळल्या गेला तर युद्धामध्ये कौरवीर नागवल्या जाणार नाहीत. आपलीच नागवण होईल अशी चिंता अर्जुन करत होता. मग करील धनुर्धरो अग्नि प्रवेश. आणि मग ज्या वेळेला सूर्यनारायण माळवल्या गेल्यानंतर अर्जुनाला सहजच अग्निकाष्ट भक्षण करावं लागेल. ऐसे जाणून गोपाळे सुदर्शन सूर्या आड घातले. आणि असं जाणून देवाने सुदर्शन नावाचं चक्र आड घातलं. कारण पडता जड भारी दासी आठवा वाहरी मग तो होऊ दे दिसेन आड घाली सुदर्शन नावाचं चक्र सूर्याच्या आड घातलं अशी महाभारतात कथा आलेली आहे. अंधारे थोर पाडले जाणो मावळाला दिनकर. जसा 4 वाजताच दिवस माळवला की काय असा अंधार पडला. दाहरी प्रतिज्ञेची हानी म्हणून ते प्रगविला वहणी. आणि ज्या वेळेला अर्जुनाची प्रतिज्ञा व्यर्थ गेली की आता प्रतिज्ञेची हानी झाली त्यावेळेला त्यांनी आपलं शरण आपल्या हाताने रचलं. कृष्ण म्हणे धनुष्य सज्जोणी करी प्रदक्षिणा वहणीसी. आणि कृष्णाने सांगितलं अर्जुना तुला अग्निकाष्टानं भक्षण करायचं आहे. शरण तर तू रचलं पण शरणाला चक्कर मारावी लागते. तुझं शरण तूच रचलं. आता काय कर चक्रा मार आणि धनुष्य कारण तू क्षत्रिय आहे हातामध्ये धनुष्य जोडून चक्रा मार अशी कृष्णाने अर्जुनाला आज्ञा केली. तव पार्थ करी प्रदक्षिणा आनंद दाहला कौरव म्हणा. आणि आता पार्थ हातामध्ये धनुष्य बाण घेऊन खाली मान घालून अशी प्रतिज्ञा करत असताना प्रार्थना करत असताना त्यावेळेला कौरव हसत होते. पहावया पार्थ निर्वाणा मिळाले भोवते. आणि सगळे जण आले की अर्जुन कसा मरतो कारण सहजच काटा निघणार आहे आपल्या सर्व जणांचा म्हणून ते पाहण्यासाठी पुढे पुढे येऊ लागले कौरव. ते वरुते शिर करोणी जयद्रथ पाहे रथावरून. हा छोटा जयद्रथ बाजूला लपेलच होता रथामध्ये बसलेला होता. त्या रथातून असा वरमान करून पाहू लागला अर्जुन कसा मरतो. तव देवे चक्र तत्क्षणी आकर्षिले नदीचे. आणि मग देवाने काय केलं सूर्याच्या आड जे चक्र घातलं होतं सुदर्शन त्याला थोडं बाजूला सरकवलं. सूर्यबिंब काही देखिले देवे पार्थासी म्हणितले. आणि सूर्यबिंब काय पाहिलं तेवढ्यात देवाने सांगितलं हे अर्जुना करी गा संधान पहिले पहिलं पाहतो जयद्रथ. अरे ते पलीकडून जयद्रथ पाहत आहे. हे सूर्य आहे तो जयद्रथ आहे. मार बाण अर्जुनाला देवाने आज्ञा केली. येडे बाण सोडिला शीघ्र उडविले संघवाचे शिर. आता जसं देवाची आज्ञा झाली बाण तर सोडेलच होता अर्जुनाने. 1 नाही 2 नाही जसा बाण मारला तसं जयद्रथाचं शिर उडवलं. शरी पिटोनी वेगवंतर पारिले पितृ अंजुळी. आणि त्याचं मस्तक उडवून त्याच्या पित्राच्या मांडीमध्ये पाडलं. त्यांनी ते झटकल्यामुळं ते सुद्धा मेले. ते एकची करो सैन्यात हाहाकार झाला अद्भुत. एकुलत्या एका बहिणीचा एकुलता एक जवाई आपला मेला म्हणून हाहाकार आता कौरव सैन्यामध्ये झाला. पळाले खडा देत देत सांडोनी रणभूमी. आणि आता झडझडून तिथून त्या ठिकाणी पळाले रणभूमी सोडून
हसित जाहले कृष्णे पार्था वाखाणिले. आणि आता पांडवांना अत्यंत हर्ष झाला आणि कृष्ण अर्जुनाची स्तुती करत आहे. वाद्य गजरे देव वर्षदे पुष्प संहारी. वाद्य वाजू लागले, देव दुमने वाजू लागले, टाळ्या वाजू लागल्या. आज जयद्रथाचा वध अर्जुनाने केला. कृष्ण म्हणजे देव भक्ताची स्तुती करत आहे. ऐसा जयद्रथ मारिला तव धृतराष्ट्र बोलिला. असा जयद्रथाचा वध झाल्यानंतर धृतराष्ट्र संजयाला काय बोलत आहे? पुढे काय करिता जाहला कौरव भार. आणि त्यानंतर आपला कौरव भार म्हणजे काय करत आहे दुर्योधन? तू काय निर्णय घेणार आहे ते सांग. मग संजयो काय बोले कृपाश्वस्ताना ते वेळे. आणि आता संजयाने सांगितलं महाराज त्या ठिकाणी कृपाचारी आहेत, अश्वत्थामा सुद्धा आहे. दोही कडोनी शरजाळे जाहले प्रेरित. आणि आता दोहीकडून एकाच वरती शरजा म्हणजे बाण सोडलेले आहे. पाठे सोडोनी शस्त्रास्त्रे ती निवारी परस्परे. पार्थांनी सुद्धा शस्त्रास्त्र सोडल्या. त्यांची शस्त्रास्त्र आल्यानंतर त्याचं निवारण केलं. कृपाचार्य पाहिला सत्वरे मृचांगत. कृपाचार्याला तर चक्रात येऊन पडू लागले असं अर्जुनाने केलं. परी तो देखोनी मृच्छितो थोर दुःखी जाहला पार्थ. अर्जुनाला आपल्या गुरुलाच आपण मूर्छित पाडलं म्हणून दुःख झालं अर्जुनाला एकीकडे. मग कृष्णा प्रती बोलतो करुणा स्वरे. आणि दीर्घ स्वर काढला, करुणा स्वर काढला आणि देवाला काय बोलत आहे अर्जुन? म्हणे हा कृपाचार्य भला म्या बाणी मृच्छित केला. अहो माझ्याच हाताने मीच माझ्या गुरुला मूर्छा आणली. काय देवा आता बोलावं? तरी मत पुरुषार्थ जाहला धिक्क धिक्क आजी. तू आहे माझ्या जिन्यावर, धिक आहे माझ्या जिन्यावर. मी ज्या गुरुने मला विद्या दिली मी त्याच गुरुवरती बाण सोडले. हे तर मग भस्मासुरासारखं झालं. जेथीचे कृपा नाही जे वरू तेथेची की जे विचारू. तरी काय मी भस्मासुर अर्जुन म्हणे माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये होवी केली तसंच आता अर्जुन खेद करत आहे. या आजी दुःख दिले पाही तरी मजवून अधम नाही. माझ्यासारखा पापी या जगात सुद्धा तुम्हाला भेटणार नाही. कारण ज्या गुरुनं मला विद्या दिली मी त्याच विद्येचा प्रयोग त्याच गुरुवरती केला, त्यांना दुःख दिलं. तुक्यात कर्म ते जाई आला युद्धार्थ पार्था सवे. आणि आता अर्जुनासोबत युद्ध करण्याच्या इच्छेने आता कर्ण सुद्धा पुढे आला. पांचाल्य सात्यकी सन्नद्धे ते देखोनी पार्थ बोले. पांचाळ आणि सार्थकी जवळ असताना अर्जुन काय बोलला? वेदिका रथाची वहिले कर्णावरी. आणि चला चला सार्थकी माझा रथ तिकडे त्या कर्णावरती घेऊन जा, तुमचे सुद्धा तिकडेच चलवा. परी त्वरा करोनी करणे सात्यकी विरत केला बाणे. आणि कर्णाने काही गडबड करून सार्थकीकडे बाण केला. ये रे निवारोनी संधाने पिटीला कर्णो. आणि त्याला त्याचं निवारण करून त्याच्या आलेल्या बाणाचं आपले बाण सोडून त्याला मारलं म्हणजे पळवलं. यावरी संजय बोलतो कृष्णाचे ऐसे मनोगतो. त्यावेळेला संजय सांगत आहे महाराज कृष्णाचं काय मनोगत आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे का? ही सात्यकीची निभ्रांतो जिंकावा कर्ण. सात्यकीच कर्ण जिंकण्याच्या योग्यतेच आहे असं कृष्णाला वाटते. जेव्हा सात्यकी विरत झाला तेव्हा कृष्ण दारुका बोलिला. जेव्हा सात्यकी विरक्त झाला होता तेव्हा कृष्ण दारुकाला काय बोलला होता? ही माझा रथ वहिला नी सात्यकी जवळी. आता माझा रथ घेऊन तू सात्यकी जवळ घेऊन दारुकाला सांगितलं होतं. मग दारुके कृष्ण रथो सात्यकी जवळी नेला त्वरित. दारुकाने कृष्ण रथ काढून सात्यकी जवळ नेला होता. ये आरुडोनी झुंजतो नाना परी करणेसी. आणि मग त्या रथावरती आरूढ होऊन ये नाना परीने कर्णाची युद्ध चालू आहे. सात्यकी वेळे समरी कर्णा विरथ केले. आणि मग सात्यकीनं काय केलं? कर्णाला विरोध केलेला आहे. कर्णाचा रथ मोडला. युद्ध घोरांगर जाहले परस्परासी. दोघांचं खाली उतरून मोठं महान युद्ध झालं. ये इकडे भीमसेने सकळ कौरव पिटिले बाणे. आणि इकडे भीमदादांनी काय केलं? सर्व कौरवांना बाणानेच मारलं. 30 संख्या मारले तेने गांधारी पुत्र. आणि 30 आज गांधारीचे 30 पुत्र कर्णाने भीमदादांनी मारले. यावरी धृतराष्ट्र म्हणे भीमाचे कर्तृत्व सांगणे. आणि त्यावेळेला धृतराष्ट्र म्हणजे भीम तिकडे काय करत आहे
संजय तू सांग. राया ऐके सावधाने म्हणे संजय. संजय म्हणतो राजा आता लक्षपूर्वक ऐका मी तुम्हाला तिकडचा वृत्तांत सांगतो. भीमे करणे निवसिला मागे तो पार्था जवळी जाऊनी सांगे. आणि भीमानी काय केलं होतं की कर्णाची निर्वसना केली होती म्हणजे त्याचा अपमान केला होता ते जाऊन अर्जुनाजवळ सांगितलं होतं. ही कर्ण निंदितो अनेके दुष्टोत्तरे बोलोनी. आणि कर्ण नुसता युद्ध नाही करत काही काही घाण घाण द्रौपदीच्या बद्दल बोलतो असं अर्जुनाला भीमाने सांगितलं. मग पार्थ कर्णाते म्हणे अरे दुर्बुद्धी ऐकणे. आता अर्जुन कर्णाला बोलू लागला हे दुर्बुद्धी ऐक तू त्या दिवशी काहीतरी बोलत होता भीमदादाला. तू जर तीर्थ केले होते येणे भीमसेने बहुवेळा. अरे तुला किती वेळा तुझा रथ मोडून भीमदादाने विरथ असं केलं. परी केले निंदिलाशी नाही आणि तू निंदिसी पाही. आणि त्याने तुझी निंदा नाही केली तुला विरथ करून इथून भूमीतून हाकलून दिलं या आणि तुला मारलं नव्हतं पण तुझी निंदा सुद्धा केली नव्हती. तू त्याला अपशब्द बोलून माझ्या भीमदादाला दुखवलं. तरी हा अधर्म सही पाहे पराक्रम माझा. अरे अधर्मी आता माझा काय पराक्रम आहे ते पाहून घे करणा असं अर्जुन बोलत आहे कर्णाला. तुझे शिर पाडून आता दाखवीन वीरा समजता. सर्व वीरांना दाखवून देईल की कर्णावरती विजय अर्जुनच मिळवू शकतो. मी तुझं शिर खाली पाडून दाखवणार आहे. हे पार्थ प्रतिज्ञा करिता जाहला महाशब्द. आणि पार्थाने ही प्रतिज्ञा केली त्यावेळेला आकाशाने फुलं टाकले आणि महाशब्द आकाशामध्ये घुमला. अंबरवनी अस्ति गेला श्रीकृष्ण पार्थासी बोलिला. आणि आता अंबरामध्ये सूर्यनारायण अस्ताला गेले त्यावेळेला अर्जुनाला देव काय बोलताय. आज दैवगत्या जाहला. सूर्यास्त आज दैवगत्या जाहला बोल साच. आणि मग आता त्यावेळेला अर्जुनाला देव म्हणत आहे अरे जसं बोलावं तसंच आज खरं झालं. परस्परी करीती स्तुती नाना प्रकारच्या युक्ती. आता देव अर्जुनाची स्तुती करू लागला ना अर्जुन देवाची स्तुती करू लागला. मग मुरळने विनांती सोमेळी कार्य. आणि एकमेकाला चांगले बोलत होते. ये थे पुराणंतर भारती की जयद्रथाचे धडरथी. आता महाभारत पुराणामध्ये व्यासांनी असं लिहून ठेवलेलं आहे की जयद्रथाचं शिर ज्या वेळेला उडवलं होतं त्यावेळेला धड उडवलं होतं त्यावेळेला. याहुनी पार्थे शीघ्र गती गेला धर्मा भेटावया. आणि अर्जुनाने ते पाहिल्यानंतर धर्मराजाला भेटायला गेले. धड गेलं हा धड घेऊन धड धर्माजवळ गेलं. हो. अपार सैन्य पाहिले होते ते दावीत हाते. आणि जे जे सैन्य अर्जुनाने पाडलं होतं ते हाताने दाखवत सुखे स्वानंदे स्वस्थानाते येते जाहले. आणि असं दाखवत असताना आता आपल्या स्थळावरती येऊन थांबले. धर्मा पुढे तिये वेळे चंद्र थकलेवर टाकिले. आणि धर्मराजाच्या पुढे जयद्रथाचं जे धड होतं धड ते टाकल्या गेलं ते मड टाकलं समोर. म्हणे गेलं स्वतः असं का म्हणे धड ते धर्माजवळ गेलं स्वतः चालत. हा सांगितलं की धर्मराजा हे एवढे तुझ्या भावाने मारलेले आहे आणि मग ते धड तिथं जाऊन पडलं. म्हणे अभिमन्या कुडालिले झाली सत्य प्रतिज्ञा. अरे अभिमन्यूला मारल्यामुळे माझ्या अर्जुनाची प्रतिज्ञा सत्य झालेली आहे. धर्मे पार्थ अलिंगिला वाद्य गजर सोर जाहला. पार्थाला कडकडून धर्मराजाने आलिंगन दिलं. आलिंगने सुख वाटे प्रेमेची आनंद होते असा धर्मराजाने अर्जुनाला आलिंगन दिल्यानंतर त्या ठिकाणी एकच शब्द झाला एकच टाळी झाली. चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराजा गोपाळाशी नायावटी त्याचा आनंद झाला. ऐसा पार्थ विजयी जाहला चतुर्थ दिवसी. चौथ्या दिवसाच्या युद्धामध्ये आता पार्थ अर्जुन या ठिकाणी विजय पावला. असो येईकडे वृत्तांत कृपाचार्य झाला सावचित्त. आणि आता इकडे काय वृत्तांत घडला कृपाचार्य सावधान झाले. मग गेला कौरवात जेथे मेळा मिळालासे. आणि जिथं कौरवांचा मेळा बसलेला होता त्या ठिकाणी गेला दुर्योधनाकडे. आता कौरव विचारून काय करीती तिये रजनी. आता त्या रात्रीत कौरव विचार करून काय योजना बनवतील ते पहा. हे ऐकावे चित्त देवोनी धृतराष्ट्रागा. हे धृतराष्ट्रा संजय महाराज म्हणतात की आता लक्षपूर्वक ऐका. वैशंपायन म्हणती भारता
ऐसे वदिले वेदकथा. आता वैशंपायन मुनी इकडे जन्मेजय राजाला सांगत आहे असा जयद्रथाचा वध झाला. कथा 5 ठिकाणी चालू आहे. कथा चालू आहे इकडं संजय धृतराष्ट्राला सांगत आहे. वैशंपायन मुनी जयद्रथाला सांगत आहे आणि आपण या झाकलवाडी क्षेत्रामध्ये कथा चालू आहे मधुकर कवी आणि मधुकर कवी या ग्रंथाद्वारे आपल्याला सांगत आहे. या पुढे वर्तनी कथा ते ऐके सावधान. यापुढे काय कथा झाली ते सावध चित्त होऊन ऐका. सकलही पापे नाशती कथा ऐकता भारती. कथा अशी असावी की जीवनाची व्यथा जावी आणि तशीच ही महाभारताची कथा अशी आहे की हिने जीवनाची व्यथा जाऊन आनंदाची प्राप्ती आणि पुण्याची प्राप्ती होते. कर जोडोनी श्रोतया प्रती म्हणे कवी मधुकर. मधुकर कवी महाराज म्हणतात हात जोडून विनवितो तुम्हा तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा जसं काकड्या सांगतात तसं फक्त कथेला सोडू नका. बाकी काही करा तुम्ही दिवसभर फक्त 1 घंटा कथा ऐका तुमच्या जीवामध्ये पुण्याचा संचार होईल. इति श्री कथा कल्पतरू दशमस्तबक मनोहरू जय दत्तमद प्रकाशू त्रयोदशाध्याय कथयला श्रीकृष्णार्पणमस्तु.